नमस्कार मित्रांनो, शेतकऱ्यांना किंवा शेतीमालाला सर्वाधिक नुकसान करणारा प्राणी कोणता माहीत आहे? तो आहे एक छोटासा उंदीर. आज आपण जाणून घेणार आहोत की उंदरामुळे भारतीय शेतकऱ्यांना आणि भारतीय शेतीमालाला किती नुकसान होत आहे आणि त्याच्यावर एक छोटासा साप जो आहे तो कशी मदत करू शकतो. तुमच्या मनात स्वाभाविकच प्रश्न पडेल की बाबा एक छोटासा उंदीर जो आहे तो शेतीमालाला किंवा शेतकऱ्याला असं कितीचं नुकसान पोचवू शकतो. मित्रांनो, फॅक्च्युअल गोष्ट सांगायची म्हणजे की एक उंदीर जो आहे तो दिवसाला 25 ते 30 ग्राम अन्न जे असतं ते खाऊ शकतो आणि त्याच्या तिप्पट ते चौपट म्हणजे साधारण 100 ते 120 ग्राम धान्य तो खराब करतो. आणि याचाच अर्थ असा होतो मित्रांनो की एक उंदीर एका वर्षात हजारो म्हणजे 1 टन धान्य खलास करू शकतो, खराब करू शकतो. आणि एका उंदरापासून 1000 पिल्ली एका वर्षात तयार होऊ शकतात. ही झाली एका उंदराची गोष्ट. आता मी जो डाटा तुम्हाला सांगणार आहे तो खरंच तुमच्यासाठी शॉकिंग असू शकतो. मित्रांनो, फक्त उंदरामुळे भारतामध्ये दरवर्षी 260 कोटी टन धान्य खराब होतं आणि याची जर आपण भारतीय रुपयामध्ये जर किंमत केली तर ती किंमत दरवर्षी 40,000 कोटी एवढी प्रचंड ठरते. उंदीर जे आहेत ते फक्त धान्य खाऊनच धान्याची नासाडी करत नाहीत. ज्यावेळी धान्य आपण आपल्या घरामध्ये ठेवलेलं असतं किंवा सेंट्रल वेअरहाऊसमध्ये धान्यांची साठवणूक केलेली असते, त्यावेळी ज्यावेळी उंदीर हे धान्य खाण्यासाठी फिरत असतात त्यावेळी त्यांचं मलमूत्र जे आहे ते मलमूत्र त्या धान्यामध्ये पडतं आणि धान्यामध्ये पडल्यामुळं जे धान्य आहे ते खाण्यासाठी टोटली एलिजिबल राहत नाही, आपण त्यांना खाऊ शकत नाही आणि अशा प्रकारे धान्याची प्रचंड मोठ्या प्रमाणात नासाडी होते. मित्रांनो, ही झाली समस्या. आता या समस्याचे उपाय काय आहेत याबाबत पण थोडीशी चर्चा करायलाच हवी. मित्रांनो, आता तुम्ही म्हणाल उंदरं झालेत तर आम्ही घरात मांजरे पाळू किंवा उंदीर पकडायचे सापळे लावू हे करू. मित्रांनो, ज्याप्रमाणे मांजर हे उंदराचा नॅचरल प्रिडेटर आहे, नॅचरल शिकारी आहे, त्याचप्रमाणे एक साप ज्याचं नावच आहे रॅट स्नेक हा देखील उंदराचा नॅचरल प्रिडेटर आहे, नैसर्गिक शिकारी आहे. रॅट स्नेक ज्याला मराठी भाषेत म्हटलं जातं धामण. आता तुम्ही म्हणाल की धामण साप जो आहे तो शेतकऱ्यांसाठी खरा मित्र म्हणून कशी भूमिका बजावतो. मित्रांनो, ज्याप्रमाणे मी मगाशी तुम्हाला सांगितलं की धामण या जातीच्या सापाचं इंग्रजीमध्ये रॅटस्नेक आहे. धामण जातीच्या सापाचा प्रमुख आहार जो आहे तो फक्त उंदीर. मित्रांनो, हे साप जे असतात ते शक्यतो शेतात असतात. एका शेतात 5-5, 6-6, 7-7, काही ठिकाणी 12-12, 15-15 धामीण सापांचं वास्तव्य आढळून येतं. आणि मित्रांनो, नुकत्याच झालेल्या एका स्टडीमध्ये ही पण बाब रिव्हील झालेली आहे की ज्या ठिकाणी सापांचा वावर शेतात आहे आणि ज्या ठिकाणी शेतांचा वावर नाही, या दोन शेतांचं जर कंपॅरिझन केलं तर धान्याची नासाडी साप असलेल्या शेतामध्ये अत्यंत कमी होते. एक धामण साप हा आठवड्याला कमीत कमी 3 उंदीर खाऊ शकतो. आठवड्याला 3 उंदीर म्हणजे वर्षाला साधारण 150 उंदीर झाले. मित्रांनो, मगाशी मी म्हटलेलं की एका उंदरामुळं साधारण 1000 किलो धान्य जे आहे ते नष्ट होऊ शकतं. तर विचार करा मित्रांनो, 150 उंदीर हे किती धान्य खराब करू शकतात आणि एक धामण साप किती धान्य वाचू शकतो. म्हणून मित्रांनो, मी तुम्हाला एक विनंती करतो की धामण साप जो आहे तो खरंच शेतीचा रक्षक आहे, शेतीचा राखणदार आहे, शेतकऱ्यांचा खरा मित्र आहे. या सापांना मारू नका. हे साप जे असतात ते आपल्या शेतीसाठी अत्यंत उपयुक्त आहेत. धामण साप फक्त आणि फक्त उंदीर खाऊन जगतो. अपवादात्मक स्थितीमध्ये तो सरडे खातो किंवा शेतामध्ये असलेले उंदीर खातो किंवा पक्ष्यांची अंडी, लहान लहान पक्षी हे पण खातो. परंतु याचा प्रमुख अन्न स्रोत जो आहे तो म्हणजे उंदीर. मित्रांनो, याला आपल्या शेतात राहू द्या. मला असे कित्येक शेतकरी भेटलेले आहेत की त्यांनी मला स्वतः भेटून सांगितलेलं आहे की सर, तुम्ही साप पकडता तर तुम्ही पकडलेल्या सापामध्ये जर धामीण असेल तर त्या प्लीज आमच्या शेतात आणून सोडवा, कारण त्या आमच्या शेतामध्ये प्रचंड प्रमाणात उंदरांचा सुळसुळाट वाढलेला आहे. उंदीर जे आहेत ते आमच्या शेतीची मुळं ज्यावेळी पीक उभारतं त्यावेळी त्याची मुळं खातात, त्यामुळं शेतीवर प्रचंड मोठ्या प्रमाणात परिणाम पडत आहे, धान्य उत्पन्न कमी होत आहे. अशा शेतकऱ्यांनी मित्रांनो मला स्वतः पर्सनली भेटून धामिनी त्यांच्या शेतामध्ये सोडण्यासाठी विनंती पण केलेली आहे. मित्रांनो, यावरूनच कळतं की धामीण साप हा आपल्या शेतीसाठी किती उपयुक्त आहे. काही शेतकरी असे आहेत ज्यांना धामीण आणि विषारी साप असतो नाग यांच्यामधला फरक पटकन कळत नाही. मित्रांनो, तुमच्या स्क्रीनच्या या साईडला तुम्हाला एक फोटो दाखवतो आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला दिसतं की धामीण आणि नाग यांचा जे चेहरा असतो,
धामींचा जो चेहरा असतो त्याच्या चेहऱ्यावर डोळ्याच्या खाली अशा उभ्या काळ्या रेषा असतात आणि नागाच्या डोळ्याखाली त्या रेषा अजिबात नसतात. तुम्ही जर मित्रांनो धामींची जी शेपटी बघितली, धामींची शेपटी ही काळी जाळीदार असते आणि नागाची शेपटी जी असते ती पूर्णतः त्याच्यावर कोणत्याही प्रकारची डिझाईन नसते, ती पूर्णतः बारीक 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 होत गेलेली असते. हा एक महत्त्वाचा असतो. आणि तिसरा महत्त्वाचा हे जे आहे फरक जो आहे नाग आणि धामींमध्ये, धामिनीच्या ज्या स्केल्स असतात, धामिनीच्या ज्या स्केल्स तुम्हाला दिसत असतील त्या थोड्याशा लांब लांब असतात शरीरावर, आणि धामिनीच्या ज्या स्केल्स असतात त्या शरीरावर जवळजवळ असतात आणि नागाच्या ज्या स्केल्स असतात त्या शरीरावर थोड्याशा अंतरावर असतात. हे 3 सोपे फरक जर तुम्ही लक्षात ठेवले तर तुम्ही आरामात धामीन आणि नागाच्या मधला जो डिफरन्स आहे तो तुम्ही आरामात ओळखू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नाग कधी पण भेटल्यानंतर किंवा त्याच्यासमोर त्याचा शिकारी आला किंवा त्याचं भक्ष आलं तर तो फडा काढतो. धामीन फडा काढायचा प्रयत्न करतो, परंतु तो दाखवत असतो की मी नाग आहे, मी विषारी आहे, हे दाखवण्याचा प्रयत्न करत असतो धामीन. धामीन हा विषारी साप नाही आहे, त्याच्यात विषाचा अजिबात प्रकार नाही आहे. धामिनींच्या बाबतीत अनेक गैरसमज आहेत, त्याच्यावर मी नंतर व्हिडिओ बनवूया. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे धामीन हा पूर्ण बिनविषारी साप आहे, एवढं जरी लक्षात राहिलं तरी बास होतं. मित्रांनो, धामीन जर साप असेल तर तो तुमच्या घराजवळ किंवा तुमच्या शेतात राहू द्या. माझा पर्सनल अनुभव आहे, 20 वर्ष मी साप पकडतो, की ज्या एरियामध्ये धामिनींचं वास्तव्य असतं त्या एरियामध्ये जमिनींना घुशी लागण्याचं, जमिनींच्या खाली उंदरांची बिळं होण्याचं प्रमाण हे अतिशय कमी असतं. आणि याच्यामुळं आपला पण फायदा होतो शेतकऱ्यांबरोबर. म्हणून मी सगळ्यांना विनंती करतो की धामीन हा साप आपल्या पर्यावरणासाठी, आपल्या इकोसिस्टीमसाठी सगळ्यात महत्त्वाचा साप आहे असं म्हणायला हरकत नाही. पूर्णतः निरुपद्रवी साप आहे, फक्त लांबीला प्रचंड मोठा असतो आणि अतिशय वेगवान असतो, यामुळं आपण सर्वजण त्याला घाबरतो. मित्रांनो, साप कसा ओळखायचा, धामीन साप कसा ओळखायचा हे पण मी तुम्हाला सांगितलं आहे. आता मी सर्वांना विनंती करतो की सापाला, धामिनीला मुक्तपणे जगू द्या. त्याच्यापासून आपणाला, मानवाला काहीही धोका नाही आहे. तुम्ही एक वेळ त्याला ओळखायला शिकला तर तुम्ही त्याला इतकं समजून घ्याल, त्याला इतकं प्रेम द्याल की तुम्हालाच कळणार नाही. मित्रांनो, धामीन सापाला कृपया जगण्याची एक संधी द्या आणि धामीन साप जी आपली निस्वार्थपणे आपल्या शेतकरी बांधवांची आणि पर्यायाने आपली सेवा करत आहे, त्या सेवेचा मनमुराद आनंद घ्या. धन्यवाद.